आता जे काही लावणी म्हणून सादर केलं जातंय ती ऍक्च्युअली लावणी नाहीये. अलिबागच्या लॉ कॉलेजला मी माझं लॉ कम्प्लीट केलंय. माझं BA झालंय, मी डबल ग्रॅज्युएट झाली आहे. लावणीचा कुठेतरी रास होताना आपण पाहतोय किंवा ती लावणीच रिमिक्स करण्याचा प्रयत्न होतोय. 100% ऑथेंटिक लावणी देण्याचा प्रयत्न करतो. जी लावणी एक संस्कृती म्हणून ओळख होती आपली किंवा आहे ओळख आणि संस्कृती म्हणून ती सादर केली जात होती, तशी लावणी आता होते. जे म्हणतात की आम्ही लावणी नाही करत आहे त्याच्याकडे बघून तुम्ही लावणी काय हे ठरवता. आणि आम्ही जर का म्हणतो आम्ही लावणीच करतो त्याला तुम्ही नावं ठेवता. ज्या गोष्टीला नावं ठेवतात त्याच गोष्टीला आवडीने बघतात म्हटल्यावरती काय बोलणार. हे खरं आहे की एका रात्रीत चुकीच्या माध्यमातून लोक फेमस होतात. ट्रोल होण्यासाठी बॅड पब्लिसिटी इज अ बिग पब्लिसिटी. कधी कधी फार मोठी भांडणं होतात, कधी कधी कार्यक्रम थांबवून निघावं लागतं. असे बरेच चांगले वाईट अनुभव येत असतात. आपण वास्तव घट्ट्यावर बोलतोय, एक वास्तववादी उत्तर तुमच्याकडून अपेक्षित. कलेला कला म्हणून बघा आणि तेवढीच कलाकारांची जबाबदारी आहे, पण कला म्हणून सादर करा. एक्सपोज करून लोकांना उकसवण्यापेक्षा तुम्ही स्टेजवरती कलाकार म्हणून गेलाय, त्या नटराजाला पूजून गेलायत, तर त्याच काम तुम्ही स्टेजवर करावं. महाराष्ट्राची संस्कृती जपताना तुम्ही नका ना त्यामध्ये भेसळ करू. बाकी सगळ्या गोष्टीत भेसळ आहे, ऍटलिस्ट कला क्षेत्रात तरी नको. तुम्ही 4 वेळा मंचवर ओरडा, 4 वेळा नाचायची आमची तयारी असते. एक समाजावरती पगडा पडलाय. लावणी, तमाशा, म्हणजे त्या बायका इम्प्रेस करण्यासाठी डान्स करतात. नमस्कार, मी किरण निंबोरे. वास्तव घट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या सर्वांना माहिती की वास्तव घट्टा आणि आरंभ फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आपण दरवर्षी नवदुर्गा महाराष्ट्राच्या ही सिरीज चालवत असतो आणि त्या सिरीजमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वेगवेगळ्या महिलांना आपण आमंत्रित करत असतो. आता आपण पाहतो की महाराष्ट्राची संस्कृती जर टिकवायची म्हटलं तर कोणी ना कोणी त्याच्यासाठी काम करायला पाहिजेत. कोणी ना कोणी करत आहे. आपणही कुठेतरी पुढाकार घेतला पाहिजे. त्यामुळे आपण खरं तर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना इथं बोलवतोय. अशीच महाराष्ट्राची एक संस्कृती ज्याला आपण लावणी म्हणतो, ती लावणीचा कुठेतरी रास होताना आपण पाहतोय किंवा ती लावणीच रिमिक्स करण्याचा प्रयत्न होतोय. त्या लावणीची संस्कृती या नव्या पिढीला सादर करणाऱ्या सायली केळकर मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम, आपलं वास्तव घट्ट्यावरती खूप खूप स्वागत. त्यांना नुकताच 2024 मध्ये बालगंधर्व युवा सम्राज्ञी पुरस्कार देखील मिळालेला आहे आणि त्यांचं पिचली माझी बांगडी, आता हे गाणं तर कुणी ऐकलं नसेल किंवा रील कुणी ऐकली नसेल किंवा त्याच्यावर कुणी बनवलं नसेल असं झालेलं नाहीये. पिचली माझी बांगडी हे गाणं त्यांचं खूप फेमस झालं. त्यांनी अनेक मराठी सिनेमांमध्ये आयटम सॉन्ग देखील केलेलं आहे. त्या लावणी करतात, ते नाटकं देखील करतात. मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत. खरं तर मी जसं सुरुवातीला म्हटलं की लावणीचा कुठेतरी रास होतोय. ज्याला महाराष्ट्राची संस्कृती आपण म्हणतो, ती कला आहे, ती महाराष्ट्राची आहे. तो जो पदर डोक्यावर घेऊन ती जी लावणी सादर होत होती आणि ते जे रसिक होते ती लावणी ऐकणारे, ते रसिक सुद्धा कुठेतरी कमी होताना पाहतो. तुम्ही लावणी सादर करताय, एक 10-12 वर्षापासून तुम्ही 15 वर्ष झाली मी या क्षेत्रामध्ये काम करते. कसा होता प्रवास? खरं सांगायचं तर सुरुवातीला जेव्हा मी पहिल्यांदा या क्षेत्रात आले तेव्हा मी 15 वर्षाची होते. आले, पहिला कार्यक्रम केला आणि त्यानंतर असं वाटलं की बापरे, मी नाही इथे परत येणार. कारण त्या वेळेला एक काहीतरी एक वेगळा बघण्याचा दृष्टिकोन होता किंवा माझ्या फॅमिलीकडनं मला असं हे नव्हतं की हा लावणी करते ना, वा छान करते, असा अप्रोचच नव्हता. पण जसं मी हे काम करत गेले ना, मला लावणी आवडत गेली. आता माझा आयुष्याचा एक भाग बनलाय लावणी. त्यामुळे लावणी आता माझ्यासाठी खरंच माझं आयुष्य आहे. ते 3 तास जेव्हा आम्ही स्टेजवरती असतो ना, त्यावेळेला बाकी दुनियेत कुठलीच गोष्ट, कुठलाच प्रॉब्लेम, कुठलाच आनंद त्यापुढे शून्य असतो. म्हणजे त्याच्यापुढे त्याची काहीच व्हॅल्यू नसते. आणि बाहेर आता बघायचं झालं तर आता जे काही लावणी म्हणून सादर केलं जातंय ती ऍक्च्युअली लावणी नाहीये. आणि ते स्वतः स्पष्टपणे सांगतात की आम्ही लावणी करत नाहीये, आम्ही डीजे शो करतोय. पण लोकांचा गैरसमज होतोय, ते त्यांना लावणी म्हणून बघतात आणि लावणीला नावं ठेवतात. तर लोकांनी थोडंसं जागृत झालं पाहिजे. त्यांनी समजलं पाहिजे की त्या जर का म्हणतायत, म्हणजे मला काही कोणाची नावं घेऊन बोलायचं नाही, बट जे पण डीजे शो करतात ते स्पष्ट सांगतात की आम्ही डीजे शो करतो. तर मग तुम्ही त्याला लावणी म्हणून त्याला नावं का ठेवता? त्याचा थोडासा अभ्यास करा, बघा लावणी म्हणजे काय आहे. बरीच जण चांगले चांगले डान्सर पण आहेत जे सांगतायत की लावणी म्हणजे काय आहे. मग तुम्ही त्यांचा विचार का नाही करत, त्यांचाच का करता? माझी इच्छा आहे की लोकांनी या दोन्हीचा फरक ओळखून त्याच्याकडे त्या दृष्टीने बघावं. एक्झॅक्टली, लोकांना तो डीजेच पाहिजे. तुम्ही पण त्यालाच अप्रोच करताय,
तुम्ही त्याला नावं पण ठेवताय आणि तुम्ही त्याच्यासाठीच खूप मोठा वावा पण करताय. मग जर का तुम्हाला नावं ठेवायची असतील तर त्याला बघू नका, आणि त्याला बघायचं असेल तर लावणी म्हणून त्याला नावं ठेवू नका. बरोबर. ती लावणी नाहीये, तो डीजे शो आहे किंवा जे आहे ते रिमिक्स आहे. जी प्युअर लावणी सादर केली जाते थिएटर बिएटरमध्ये ती बघा आणि मग तुम्ही तुमचा दृष्टिकोन ठरवा. एक्झॅक्टली. नाही, याच्याकडे परत मला यायचंय, कारण लावणीवरती मला खूप बोलायचंय पण आणि जाणून पण घ्यायचंय. ज्यावेळेस तुम्ही सांगितलं सुरुवातीला, तुम्ही ज्यावेळेस सुरुवातीला परफॉर्म केलं 15 वर्षाच्या असताना, आणि ते तुम्हालाही नको होतं आणि कुटुंबालाही नको होतं, पुढे कसं कंटिन्यू केलं? नंतर काय होतं, एकदा जर आपलं नशीब असतं की आपल्याला तिथेच घेऊन जाणार असतं ना, तर आपण काही केलं तरी ते आपलं चुकत नाही. दुसरी गोष्ट, ह्यात मैत्रिणी होत्या, बरोबर आले, करत गेले, हळूहळू आवडायला लागलं. मग मी ह्या बाकीच्या गोष्टीचा विचार करणं बंद केलं. एका वेळेला असं झालं की जर का ह्याच्यावरती मी माझं आयुष्य घालवतीये, मी कमवतीये, यातून मी रोज हजारो लोकांना दिसतीये, आणि माझं डोक्यात हेच होतं की मला कला क्षेत्रातच काम करायचं, ऍक्टिंग, डान्स, व्हॉटएव्हर. लहानपणापासून मला ही एकच आवडती माझ्या आयुष्यात. तसं म्हणायला गेलं तर मी लॉ केलंय. अलिबागच्या लॉ कॉलेजला मी माझं लॉ कम्प्लीट केलंय. माझं BA झालंय, मी डबल ग्रॅज्युएट झालीय. पण ते एक मी साईड म्हणून माझ्या डोक्यात अजून पण ठेवलंय. मला शिक्षण करताना हे कन्फर्म माहिती होतं की मी फक्त डिग्री घेते माझ्या नावापुरती. मला कधीही जॉब करायचा नव्हता. विचार केला ह्याचा साईड बिझनेस म्हणून, तर मी बिझनेस करेन, पण जॉब करायचा या दृष्टीने मी कधीच शिक्षण नाही केलं. लहानपणापासून डोक्यामध्ये एकच होतं की कला क्षेत्रात काम करायचंय. त्यामुळे पहिल्यापासून मी असा कधीच विचार केला नव्हता की दुसरं काय करायचंय. त्यामुळे जे घडत गेलं मला आवडत गेलं. मला स्टेजवरती काम करायला मिळणं हे अहोभाग्य आहे माझं, की आणि अजूनही मी करतेय हे त्यापेक्षा मोठं. त्यामुळे मी नंतर आपोआपच यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत गेले आणि आता अजिबातच वाटत नाही की ह्याच्या व्यतिरिक्त आणि मला जो प्लॅटफॉर्म पहिला मिळाला ना, तोच चांगला मिळाला. शाहीर शैलेश लोखंडे, ज्यांच्याकडे मी अजूनही म्हणजे गेले 15 वर्ष मी तिथेच काम करते. ते आमचे प्रोड्युसर. त्यांनी वयाच्या 18व्या वर्षी थिएटरला पहिला कार्यक्रम केला ऍज अ प्रोड्युसर. त्यांनी जे काही छान जपून ठेवलंय ना, त्यामुळे आमची आवड वाढत गेली लावणीतली. आणि आज प्राऊडली सांगतो की आम्ही आज जे काय करतोय ना, ती खरंच लावणी करतोय. आणि जे काय शिकलो किंवा जी काय आमची घडण झाली ना, ती त्यांच्यामुळे झाली, की त्यांनी आम्हाला सांगितलं लावणी म्हणजे काय करायचं. कारण आले तेव्हा 15 वर्षाचे होते, बघितलं, काहीच माहित नव्हतं लावणी काय आहे, कसं आहे. हे डीजे वगैरे आत्ता आलं, पण तेव्हापासून सुद्धा लावणीच्या बऱ्याच छटा आणि बरेच रंग आहेत. पण त्यातलं काय निवडायचं ना, हे त्यांनी शिकवलं. शेवटी आपण कोणाच्या हाताखाली काम करतो हे पण महत्वाचं असतं. शेवटी तुमच्या यशामध्ये कुठल्याही क्षेत्रात असो, तुमच्या गुरुचा खूप मोठा हात असतो. आणि जर योग्य गुरु योग्यच असतो, फक्त आपण कसं घेतोय हेही तितकंच महत्वाचं असतं. तुम्ही सांगितलं की तुम्ही 15 वर्ष झाले एकाच गुरुच्या हाताखाली शिकतायच म्हणता येईल आपल्याला. हो. याचा अर्थ त्यांनाही माहिती आहे की तुम्हाला काय अपेक्षित आहे आणि तुमच्यात काय सुधारणा करायची, आणि तुम्हालाही माहिती आहे की आपला गुरु आपल्याला भरपूर काही देऊन जातोय आणि त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. निश्चित तो एक तुमच्या यशामधला खूप मोठा रोल असू शकतो. पण मग हे टप्पे कसे गेले की तुम्ही, काय असतं सोशल मीडियाच्या जगामध्ये आता तुम्ही 15 वर्षापासून करताय, ठीक आहे, पण आज कधी कधी एखादा 15 तासामध्ये पण कोणी फेमस होतं. भले तो 15 दिवस पुढे टिकत नाही, तो भाग वेगळा आहे, परंतु रातोरात फेमस होणारे पण आपण पाहिले. पण तुमचा हा 15 वर्षाचा काळ गेलाय. मग तुम्हाला असं कधी वाटलं की लोक तुम्हाला कधी ओळखायला लागले? जेव्हा जॉईन झाले ना, खरं तर तेव्हापासूनच बऱ्यापैकी ओळखत होती लोक. ह्या गाण्यानंतर, हे गाणं सुद्धा सरांनीच प्रोड्यूस केले, पेसली माझी बांगडी, त्यानंतर जास्त नोंद झाले. म्हणजे या गाण्यामुळे बहुतेक लोक जास्त. पण तसं दुसरा अँगल बघायला गेला तर आम्ही रोज 365 दिवसापैकी ऍटलिस्ट 300 तरी आम्ही शो करतो. टचवूड की हे असंच राहू दे, सगळी त्यांचीच किमया आहे. तर त्यामुळे रोज किमान 100 लोक ओळखतात. हे आपल्याला माहित नसतं किंवा आम्हाला माहित नसतं. आम्ही तिथे परफॉर्म केला, विषय संपला, आम्ही कधीच लोकांपर्यंत कॉन्टॅक्ट करायला पोहोचत नाही किंवा आमचा कधीच संबंध येत नाही, त्यामुळे आम्हाला माहित नसतं लोक ओळखतात. पण या माध्यमातून हे खरं आहे की रोज किमान 100 नवीन लोक तुम्हाला ओळखतात. त्यामुळे तसं माहिती कधीपासून झालं तसं सांगताच येणार नाही. तुम्ही म्हणताय की प्रत्येक शोला गेल्याच्या नंतर तुम्हाला रोज 100-200 लोक ओळखायचे. पण आजची ओळख तुम्हाला पण माहिती, आजची ओळख सोशल मीडियावरती, की सोशल मीडियावरती फेमस झाले की लोक ओळखायला सुरुवात करतात. तसं तुम्हाला लोक कधी ओळखायला लागले? हे गाण्यानंतरच, रील्समुळे. आजकाल एखाद्या चांगल्या ऍक्टिंगच्या दुनियेत पण कास्टिंग करताना लोक पहिला हे बघतात त्याच्या ऍक्टिंग पेक्षा त्याचे फॉलोअर्स किती आहेत. बरोबर. कारण
पहिले बायोडाटा मागायचे, हा आता आयडी मागतात, इन्स्टा आयडी. खरंय. किती फॉलोअर्स आहे त्याच्यावरती ऑडिशन घ्यायचं की नाही ठरवतात. बरं, हे सगळं होत असताना जसं सुरुवातीला तुमच्या घरच्यांना पण ते आवडत नव्हतं, आता आवडतं काही प्रमाणात अजून पण पूर्ण, कारण जोपर्यंत ते पण अख्ख्या समाजामध्येच येतात, बरोबर. जोपर्यंत पूर्ण समाजाचा दृष्टिकोन बदलत नाही तोपर्यंत त्यांचाही पूर्णपणे बदलणार नाही. फक्त त्यांना एवढा कॉन्फिडन्स येतं की हे जे काही करते ते चुकीचं नाहीये. बरोबर. त्यावेळी त्यांना हेच नव्हतं की एक तर लहान आहे, यामध्ये कुठे कशी वाहत जाईल, पण आता त्यांना हा कॉन्फिडन्स आहे की चांगल्या हातात आहे आणि चांगलंच काम करते. अर्थातच एक पालक म्हणून ती काळजी असणं अर्थातच साहजिकच आहे आणि ती असली पाहिजेत. परंतु शेवटी आपण कसे आहोत, आपण कसे आपल्याला स्वतःला सिद्ध करतो याच्यावरती त्यांचा विश्वास किती मिळतोय. आणि रिलेटिव्ह पण म्हणजे तसंही त्यांचा रोल काय असतो की त्यांचा रोल सगळ्यात इम्पॉर्टंट असतो. पण ठीक आहे, मी त्याचा तेवढा फार विचार पण करत नाही. म्हणजे ते अगदीच काय म्हणजे अपोजिट नाहीये तसं नाहीये, किंवा अपोजिट आहेत असं पण नाहीये. हे जे आपण लावणीवरती सुरुवातीला बोलत होतो, खरंच म्हणजे लावणी सादर होते, जी लावणी एक संस्कृती म्हणून ओळख होती आपली, किंवा आहे ओळख, आणि संस्कृती म्हणून ती सादर केली जात होती, तशी लावणी आता होते. बाकीच्यांचं माहित नाही, पण आम्ही 100% करायचा प्रयत्न करतो. म्हणजे मी प्रेक्षकांना सुद्धा विनंती करते, एकदा येऊन आमचा कार्यक्रम नक्की बघा. बालगंधर्व लावणी मदन मंजिरी शाहीर शैलेश लोखंडे प्रस्तुत, यामध्ये आम्ही 100% ऑथेंटिक लावणी देण्याचा प्रयत्न करतो. महिलांनी जास्तीत जास्त आमच्यापर्यंत पोहोचावं किंवा विथ फॅमिली यावं, एक दृष्टिकोन बदलावा, यासाठी आम्ही महिलांना 50% ऑफ अशी स्कीम पण काढलेली आहे की तिकिटावर 700 आणि 500 जे काही तिकीट आहे त्याच्यावरती तुम्हाला 50% ऑफ, की जेणेकरून त्या निमित्तानं तरी तुम्ही बघायला याल की लावणी काय आहे. आणि जसं मी मगाशी तुम्हाला आपल्या बोलण्यात म्हटलं की तुम्ही हा ना 90% ऑडियन्सची चूक आहे की जे म्हणतात की आम्ही लावणी नाही करत आहे, त्याच्याकडे बघून तुम्ही लावणी काय आहे हे ठरवता. आणि आम्ही जर का म्हणतो आम्ही लावणीच करतो, त्याला तुम्ही नावं ठेवता. त्यामुळे तुम्ही पहिला तुमचा दृष्टिकोन बदला, मग तुम्हाला लावणी कळेल. नक्कीच. लावणी तुम्ही जे सांगितलं की कुटुंबाला 50% डिस्काउंट आहे, तो डिस्काउंट माझ्यासाठी मॅटर करत नाही, पण कुटुंबाने म्हणजे फॅमिली सह तुम्ही या आणि लावणी पहा, म्हणजे त्या दर्जाची आमची लावणी आहे. म्हणजे तुम्ही फॅमिलीला घेऊन येऊ बघू शकता. जसं तुम्ही पिक्चर किंवा नाटक बघायला जाता ना, तसं तुम्ही आमचा कार्यक्रम बघायला या, सहकुटुंब या, सगळ्यांनी मिळून एन्जॉय करा, ती कला बघा. बरोबर. आता आपण पाहतो की कुठलाही सांस्कृतिक म्हणजे कुठलाही कार्यक्रम असो, गणपती विसर्जन असो किंवा गणपतीतले 10 दिवस असो, दहीहंडी असो, किंवा वेगवेगळे प्रोग्राम असतात, वाढदिवस असतात, कोण कुठल्या इव्हेंटला वाढदिवस काय कुठल्याही कोण काय करेल, कोण आता ते बोलत नाही मी, पण असो इव्हेंट लोकांना फक्त तो सेलिब्रेट करायचा असतो आणि त्यावेळेस कार्यक्रम ठेवले जातात. आणि त्यावेळेस ती जी गर्दी असते ती गर्दी कंट्रोल करण्यासाठी पोलीस असतात, तुमच्यासोबत बाउन्सर असतात, आणि तो जो स्टेजवरती जो परफॉर्मन्स होतो, मग त्याच्यातून कधी कधी भांडणं पण होतात, कोणी ट्रोल होतं, आणि एखादी व्यक्ती ट्रोल झाल्याच्या नंतर ते फेमस होते. याच्यावर तुमचं काय मत आहे? म्हणजे माझं ऑब्झर्वेशन बरोबर आहे? बरोबर आहे, 100% बरोबर आहे. आता ही दुनिया सोशल मीडियाची आहे. लोकांना जितकं तुम्ही एक्सपोज करून दाखवाल ना, तितकं लोक बघायलाच आहेत. पण त्याची दुसरी बाजू पण अशी आहे की एकदा बघून झालं की लोकांना त्यात काहीच इंटरेस्ट नसतो. जोपर्यंत ते झाकलेलं आहे तोपर्यंत इंटरेस्ट असतो. पण ही एक आता ह्याला पण आपण समाजच त्याला काय म्हणत, तुम्हाला ज्या गोष्टीला नावं ठेवतात त्याच गोष्टीला आवडीने बघतात म्हटल्यावरती काय बोलणार. हे खरं आहे की एका रात्रीत चुकीच्या माध्यमातून लोक फेमस होतात, हे खरं आहे. म्हणजे जे काहीतरी खरंच आम्ही आमचंच नाही म्हणते, पण जे खरंच काहीतरी भारी मन लावून खूप मोठं काहीतरी करायचा प्रयत्न करत असतात ना, त्यांना त्यांचे बरेच कार्यक्रम झाले, बरेच वर्ष झाली तरी लोकांचं लक्ष त्याच्याकडे जात नाही. पण कोणी काहीतरी चूक केली, कोणी काहीतरी वाईट केलं, किंवा कोणाचं काय चुकलं, किंवा एखाद्याच्या हातून चुकून एखादं काय झालं तरी त्याला ट्रोल करायला लोक मागे पुढे बघत नाहीत. बरोबर. आणि इतकं ट्रोल करतात की एकतर तो माणूस स्वतःचं आयुष्य तरी संपवून घेतो, किंवा एकतर तो खूप मोठा होतो. बरोबर. दोन टोकाच्या दोन गोष्टी त्या ट्रोलिंग मधून होतात. शेवटी आपण ठरवायचं त्या ट्रोलला घ्यायचं कसं. बरोबर आहे. आणि असं पण ऐकलं जातं की काही गोष्टी जाणून बुजून केल्या जातात ट्रोल होण्यासाठी. बॅड पब्लिसिटी इज अ बिग पब्लिसिटी. येस. तुमच्या बाबतीत असे काही अनुभव आलेत ज्यावेळेस तुम्ही
कारण बऱ्याच वेळा असं होतं की कार्यक्रम चालू असतो, समोर भांडणं होतात, कुठेतरी गर्दी असते, कोणीतरी धक्काबुक्की करतं, कोणी दगड फेकतं, कोणी पाण्याच्या बॉटल फेकतं, कोणी चप्पल फेकतं. असं काही कधी अनुभव आला? हो, आला ना. म्हणजे होतो आता सगळीकडे, ब्लॅक अँड व्हाईट सगळीकडे. काही ठिकाणी असतात अशी लोक की त्यांनी ह्याच्या आधी जे काही कार्यक्रम बघितलेले असतात त्यानुसार ते आपल्याला पण गृहीत धरतात की हा, हे ब्लॅक म्हणजे हे पण ब्लॅकच. पण कार्यक्रम जसा होत जातो त्यांना समजत जातं की नाही ह्या गोष्टीला हे काय व्हॅल्यू देत नाहीये, तेव्हा कदाचित त्यांचा कधी कधी दृष्टिकोन बदलतो. कधी कधी फार मोठी भांडणं होतात, कधी कधी कार्यक्रम थांबवून निघावं लागतं. असे बरेच चांगले वाईट अनुभव येत असतात. म्हणजे अशी लोक आहेत. त्याला पण जोपर्यंत दृष्टिकोन बदलत नाही तोपर्यंत हे कधीच थांबणार नाही. याच्याकडे परत आपण येऊ. पण हे तुमचं शेड्यूल कसं असतं? म्हणजे तुम्ही सांगितलं की 365 दिवसातले बरेच दिवस तुमचे प्रोग्राम असतात. मग डेली कसं असतं तुमचं? हे मॅनेज कसं होतं? आता आमचं प्रोडक्शन म्हणजे सरांचं प्रोडक्शन, शैलेश लोखंडे सरांचं प्रोडक्शन आहे. त्यांच्या स्वतःच्या 4 बस, साऊंड, लाईट, आमचं सगळं सेटअप असाच आहे की स्लीपर बस आहे. आम्ही छान निवांत निघतो, त्यातून झोपून निघतो, त्या ठिकाणी पोहोचतो. आम्हाला तिथे जाऊन फक्त कार्यक्रम करायचा असतो, बाकी मॅनेजमेंट आम्ही स्वतः झिरो करतो. पण त्याच्यासोबत तुमचं ड्रेपरी असते किंवा मेकअप असतो, बाकी सगळ्या गोष्टी. हो. ते आमचंच म्हणजे आमचं असतं. ते बसमध्ये असतं, त्याचं पण आम्हाला काही घेऊन फिरावं लागत नाही. आमची बस असते, त्या बसमध्येच ते टाकलेलं असतं. मुलं आम्हाला आणून बॅगा. सुखसोयी आणि लक्झरी खरंच खूप आहे, नाही असं नाही. म्हणजे कितीही वाईट आणि बघितलं तरी जसं एक आर्टिस्ट म्हणून जी लक्झरीज मिळतात ना, ते सगळे आम्हाला मिळतात. असं कधी होतं का प्रोग्राम संपलाय किंवा तुम्ही कुठेतरी बाहेर फिरताय, ओळखीची लोक येतात, त्यावेळेस काय म्हणजे काय भावना असतात? प्रत्येक आर्टिस्टला हे हवंच असतं की 4 लोकांनी आपल्याला ओळखावं. ओळखल्यावर खूप छान वाटतं. आणि मुळात लावणीच्या माध्यमातून ओळखतायत आणि लावणी डान्सर असून सुद्धा फोटो काढायला येतात, ह्याच्याबद्दल खरंच प्राऊड वाटतं. की भले दृष्टिकोन काय असतो नसतो मला माहित नाही, पण या निमित्तानं ह्याच्या संदर्भातून असून सुद्धा ते मला काहीतरी छान समजतात, ह्याच्याबद्दल बरं वाटतं. बरोबर. तर असं कधी होतं का की ज्यावेळेस कोणाला तरी ट्रोल केलं जातं किंवा तुम्हाला कधी तुम्ही कधी ट्रोल झालात? नाही, अजून तरी नाही. तुम्हाला ट्रोल होऊन फेमस नाही व्हायचं? नाही, खरंच नाही व्हायचं. मला स्लो झालं तरी चालेल, पण एक चांगल्याच माध्यमातनं. कारण मी ट्रोल झाले तर माझ्या घरच्यांना 100% हे कळेल आम्ही जे म्हणत होतो बरोबर आहे. आणि मला त्यांना कधी हे पटू द्यायचं नाहीये की बघ आम्ही तुला म्हणत होतो ना हे करू नकोस. त्यामुळे मला अशी फास्ट पब्लिसिटी नको आहे. ओके. आणि आता तुम्हाला ज्यावेळेस बालगंधर्व युवा सम्राज्ञी पुरस्कार मिळाला त्यावेळेस फॅमिली होती सोबत? होती. काय त्यांच्या काय भावना होत्या? खूप प्राऊड होतं त्यांच्या डोळ्यामध्ये. म्हणजे त्यावेळेला खरंच छान वाटलं की त्यावेळेला त्यांना कुठेतरी मनापासून वाटलं की हा, ही खरंच चांगलं काम करते. आणि मला पण खरंच भारी वाटलं की ज्या माध्यमातून मला जाऊ नको म्हणत होते त्याच माध्यमातून आज मला काहीतरी चांगला नावाने पुरस्कार मिळाला. ज्यावेळेस तुमचं ते गाणं हिट झालं की पिचली माझी बांगडी, त्यावेळेस असं वाटलं होतं ते गाणं एवढे हिट होऊ शकतं आणि आपण एवढे फेमस होऊ शकतो? ते गाणं बऱ्यापैकी तसं नोंद होतं आधीच, पण तेव्हा इतकं पण नव्हतं वाटलं की हे गाणं इतकं चालेल आणि लोक त्या नावाने ओळखतील. म्हणजे इतके वर्ष लावणी करून इतकं आयडिया नव्हती की इतकं पटकन लोकांचं. पण जसं आपण म्हणतो सोशल मीडियामधून काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे देवाच्या कृपेने झालं. नाही, आता ज्यावेळेस तुम्ही परफॉर्म करता किंवा आमच्यासारख्यांना सोशल मीडियावरती तुमचे व्हिडिओ दिसतात, रील्स दिसतात, त्यावेळेस काय नाही, आम्हाला फक्त तो एक परफॉर्मन्स वाटतो. काय त्याच्या मागची मेहनत असते? मेहनत खूप असते. त्या ठिकाणी पोहोचून तिथे गेटअप, कोण कुठे कशी मेकअप रूम असते, कुठे कशी सोय असते, त्या मेकअप हेअरस्टाईल चेंजिंग, अगदी त्या मेकअप रूम पासून स्टेज किती लांब असेल, म्हणजे इथपासून छोट्या छोट्या गोष्टी खूप बॅकग्राऊंडला त्याच्या मेहनत आहे. हे असं इतकं छान दिसतं, इझी दिसतं, इतकं इझी नाहीये. रात्रभर जागरणं असतात. कुठलाही एक नॉर्मल माणूस हे असं लाईफस्टाईल जगू शकत नाही. म्हणजे जेव्हा लोक मॉर्निंग वॉकला निघतात त्यावेळेला आम्ही घरी निघत असतो. त्यावेळेला आम्ही कंटाळून घरचा प्रवास करत असतो की आता जाऊन झोपायचंय. ही आवड आहे म्हणून ते इझी वाटते, पण एक नॉर्मल माणसांसाठी हे लाईफस्टाईल शक्यच नाहीये. एका कार्यक्रमाला इथून निघून तो कार्यक्रम घेऊन इथपासून सुरुवात असते, तो कार्यक्रम संपवून तिथून निघेपर्यंत खूप मोठा त्याच्यामध्ये प्रवास आहे. बरोबर. आपण वास्तव घट्ट्यावर बोलतोय. एक वास्तववादी उत्तर तुमच्याकडून अपेक्षित.
की आपण पाहतो की DJ शो होतात किंवा बाहेर लावण्यांच्या नावाखाली बरेच कार्यक्रम होतात आणि खूप त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने डान्स होतो, वल्गरिटी त्याच्यामध्ये असते. कुठेतरी फेमस होण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने ते डान्स सादर केले जातात आणि त्याच माहोलमध्ये समोर पब्लिकमध्ये भांडणं देखील होतात. हो. कितपत योग्य आहे आणि असं होतंय का? असं होतंय ना, आणि हे अजिबात योग्य नाहीच आहे. म्हणजे कलेला कला म्हणून बघा आणि तेवढीच कलाकारांची जबाबदारी आहे, पण कला म्हणून सादर करा. एक्सपोज करून लोकांना उकसवण्यापेक्षा तुम्ही स्टेजवरती कलाकार म्हणून गेलाय, त्या नटराजाला पूजून गेलायत, तर त्याचंच काम तुम्ही स्टेजवर करावं. म्हणजे त्यामुळे ना सगळ्याच कलाक्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, जर का प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी म्हणून कलेला जपलं तर. फक्त फेमस होण्यासाठी स्टेजवरती जाणं, त्यांनी पण विचार केला पाहिजे की हे जे काही फेम आपल्याला मिळतंय त्यामुळे आपल्या घरच्यांना आनंद होणार आहे का? भले 4 पैसे जास्ती येतील, पण हे नाव कायम टिकणार आहे का? जेव्हा तुमचं वय होईल किंवा तुम्ही या क्षेत्रातून बाहेर पडाल, जेव्हा तुम्ही स्वतःला बघाल त्यावेळेला तुम्हाला अभिमान वाटेल का या गोष्टींचा, की मी हे करत होते? त्यापेक्षा स्लोचा नाही फरक पडते. जेव्हा हे थांबेल ना, लोक आपोआप ह्याची डिमांड बंद करतील. आता तुम्ही देताय म्हणून डिमांड आहे, तुम्ही नका ना विचार करू. 2 वेळा लोक म्हणतील नको, 3ऱ्या पण म्हणतील तुम्ही नको, 4थ्या वेळेला जेव्हा त्यांच्याकडे ऑप्शनच राहणार नाहीत, सगळेच आर्टिस्ट जर का ह्याच लेवलने काम करत असतील, तर ते तुम्हाला ऑब्व्हियसली तुम्हाला विचारतील ना की या म्हणून. तुम्ही सप्लाय थांबवला तर डिमांड पण थांबणारच आहे. सप्लाय थांबवा, जेणेकरून एक महाराष्ट्राची कला जपतोय ना, महाराष्ट्राची संस्कृती जपताना तुम्ही नका ना त्यामध्ये भेसळ करू. बाकी सगळ्या गोष्टीत भेसळ आहे, ऍटलिस्ट कला क्षेत्रात तरी नको. बरोबर. तुम्ही ज्यावेळेस थिएटरमध्ये लावणी करता, बालगंधर्वला तुमचा लावणीचे शो असतात, कशा पद्धतीने असतात? कुठले 3 तास कार्यक्रम होतो. हो, आपल्याकडे म्हणजे ऑल ओव्हर त्यामध्ये सगळ्या टाईपच्या लावण्या येतात. लावणीमध्ये आता प्रकार आहेत, निर्गुण आणि एक काय म्हणतात त्याला आपण, एक त्या लावणीचं मला नाव नाही लगेच आठवते आता, पण एक 2 लावणी, निर्गुण लावणी असते जी समाजाच्या ह्याच्यासाठी केली जाते, समाज सुधारणेसाठी किंवा ज्या यूज केलेल्या जातात तर त्यावेळेला लावण्या, त्या काळच्या लावण्या तशा. आणि दुसरी लावणी काय मला नाव नाही आठवत आहे. ठीक आहे, नावापेक्षा ते प्रेझेंट करणं खूप, त्यामध्ये सौंदर्य किंवा एक प्रेमळ लावणी किंवा ज्यामध्ये नजाकत येते अशा लावण्या असतात. मोस्टली त्याच पद्धतीच्या लावण्या थिएटरला केल्या जातात, पण त्यामध्ये सगळ्या प्रकारच्या, म्हणजे एक उडती लावणी असते किंवा बैठकीच्या लावण्या असतात. ह्या सगळ्या प्रकारच्या लावण्या आपल्याकडे केल्या जातात. आणि प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद असतो? खूप छान. म्हणजे खरंच सांगते, आम्हाला थिएटर शोला खूप छान प्रतिसाद मिळतो. कलेचा जर्दी असतो ना, तो खरं थिएटरला येतो. आणि थिएटरमध्ये परफॉर्म करणं ही एक वेगळीच मजा आहे, कारण तिथे ब्लॅकआउट असतो. भले लोक तिकीट काढून आपल्याला बघायला आलेले असतात, पण आम्ही आमच्यासाठी नाचत असतो, कारण आम्हाला समोर लाईट्समुळे काहीच दिसत नाही. आम्ही फक्त आमचा आनंद घेतो त्या वेळेला. थिएटर शो इज हेवन. क्या बात आहे. आणि आता लावणी म्हणजे कंटिन्यू तुम्ही फिजिकल ऍक्टिव्हिटी चालू असतात. म्हणजे आपण जर म्हणतो की दमत असतातच, पण ज्या वेळेस समोरून दाद येते आणि वन्स मोर चा ज्यावेळेस आवाज येतो, त्यावेळेस काय असतं की नाही आता मी खूप दमले, नको? नाही, अजिबात नाही. तुम्ही 4 वेळा वन्स मोर ओरडा, 4 वेळा नाचायची आमची तयारी असते. कारण कलाकाराला पैशापेक्षा पण ना, म्हणजे आर्टिस्ट म्हणून लोकांनी आपल्याला ओळखावं, लोकांना आपलं काम आवडावं, हेच इम्पॉर्टंट असतं. म्हणजे इन्कम हा दुसरा भाग झाला की ते त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही, म्हणून इन्कम हवंच. पण आर्टिस्ट कधीही फक्त पैशाचा विचार करून काम नाही करत. खूप तुम्हाला पेमेंट मिळते, पण लोकांना तुम्ही आवडतच नाहीये, तर त्या पैशाची काहीच किंमत नाही. पण तुम्हाला मानधन अगदी थोडंसंच आहे, पण लोकांना तुम्हीच हवे आहात, तर ह्यापेक्षा मोठं दान आर्टिस्टला नसतं. त्यामुळे लोकांच्या टाळ्या आणि त्यांचा रिस्पॉन्स ही आमच्यासाठी सगळ्यात मोठी भेट असते. त्यामुळे त्याचा कंटाळा कधीच येत नाही. मी म्हटलं, शेड्यूल आमचं असं असतं की एक नॉर्मल माणूस ते आयुष्य जगूच शकत नाही, पण आम्ही का जगतो? कारण आम्हाला इथून हे मिळत असतं, काय म्हणतात, सलाईन मिळाल्यासारखं आहे ते आम्हाला. त्याच जीवावरती आम्ही इतकं डेंजर शेड्यूल फॉलो करू शकतो. बरोबर. ज्यावेळेस तुम्ही कधी बाहेर शो साठी जाता, समोर पब्लिक असते आणि आम्ही पाहतो की बऱ्याच वेळा खूप राडा झालेला असतो,
लोक वेगवेगळ्या नजरेने पाहत असतात, लोक आवाज देत असतात. काय वाटतं त्यावेळेस? खरं सांगायचं झालं तर नाही चांगलं वाटत. खूप गोंधळ मस्ती असते त्यावेळेला, कारण थिल्लर क्राऊड म्हणतो आपण त्याला, त्या पद्धतीचं असतं ते. उगाच नावाने हाक मारणं, उगाच एखादा जर का मराठी हिरोईन असेल नाटक किंवा फिल्म करणारी किंवा बॉलिवूडची, तर त्या हिरोईनला कधी लोक नावाने असं हाक मारून चेकळवतील का? नाही. मग आम्ही पण परफॉर्मन्स करतोय ना, स्टेजवरतीच परफॉर्म करतोय. तो कॅमेरा असू दे तर स्टेज असू दे, परफॉर्मन्स करतोय ना. मग असं हाक मारून काय मिळतं? तुम्ही स्टेजवरती झालं, तुम्ही काम केलं, तुमच्याला दाद मिळाली, तिथपत ओके आहे ना. बाहेर आणखीन चेकाळवण्याची गरज काय आहे? आता ते अर्थात डीजे मुळे ते झालेलं आहे, यंग क्राऊड, ठीक आहे. पण त्यामुळे आपण एक चांगलं पण म्हणू शकतो की कदाचित डीजे मुळे 100 पैकी 1% लोक तरी लावणी बघायला येतील. बरोबर. आणि आजकालचा सध्याचा आमचा अनुभव असा आहे की थिएटरला बऱ्यापैकी यंग क्राऊड पण वाढलेला आहे, असं आम्हाला सरांकडनं कळलं. म्हणजे आता आम्हाला बघायला मिळत नाही, पण असं कळतंय. बाहेर जर ती लावणी मिळत नसेल तर थिएटरला जर ती लावणी मिळत म्हणजे असेल, कदाचित या माध्यमातून ऍटलीस्ट त्यांना लावणी इंट्रोड्यूस तरी होतीये. बरोबर. आणि त्यातनं मग त्यांना आयडिया येत असेल की हा डीजे बाबा, ह्याला ही लावणी, मग कदाचित त्यामुळे होत असेल. बरोबर. काय सांगाल की आज आपण नवरात्र निमित्त ही सिरीज चालवतोय, एकंदरीत समाजातील महिला काय संदेश द्याल तुम्ही महिला? कारण आज बऱ्यापैकी असं होतं की तुम्ही डान्स करता, कित्येक महिला तुम्हाला नावं ठेवत असतील किंवा तुमच्या विरुद्ध बोलत असतील, तुम्हाला चुकीचं समजत असतील. एक हे तुमचं प्रोफेशन समजून काय संदेश द्याल तुम्ही? एक समाजावरती पगडा पडलाय, लावणी तमाशा, म्हणजे त्या बायका इम्प्रेस करण्यासाठी डान्स करतात किंवा त्यांना काहीतरी मोहून घ्यायचंय किंवा तर हा पगडा मुळात स्त्रियांनीच, ऍटलिस्ट स्पेशली स्त्रियांनी तरी स्वतःच्या डोक्यावरनं काढावा. कारण आता आपण एवढे पुढे गेलोय, इतकं खूप काही करून पुढे आलोय ना, की आता ह्याबद्दल पण लोकांनी विचार बदलले पाहिजेत. बऱ्याच वेल नोन आर्टिस्ट आहेत ज्यांनी लावणीतून खूप काही केलंय. सुरुवातीला लावणीच सुरुवात झाली होती युद्ध काळात 18-19व्या शतकामध्ये, की त्या दमलेल्या लोकांना, दमलेल्या योद्ध्यांना एक प्रेरित करण्यासाठी, त्यांचं थोडंफार मनोरंजन व्हावं, ते मनाने थोडे परत उभे राहावेत, यासाठी लावणीची सुरुवात झालेली. त्यानंतर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलत गेला. त्यावेळेला पुरुषांनी पण केले. मग जर का ते पुरुष करत होते, मग पुरुष मोहून घेण्यासाठी करत होते का, किंवा कोणाला तरी इम्प्रेस करण्यासाठी करत होते का? मग तसंच त्याच पद्धतीने हे ना, लावणीचा जन्मच ह्यासाठी झालाय की लोकांना कुठेतरी चांगली उभारी मिळावी, पुन्हा ते रिफ्रेश व्हावे. तर त्याच दृष्टिकोनातून महिलांनी बघावं, कार्यक्रम एकदा येऊन बघावा. लावणी म्हणजे काय, सगळेच वाईट नसतात, सगळ्याच क्षेत्रामध्ये ब्लॅक अँड व्हाईट आहे. तर तसंच तुम्ही ओळखा काय चांगलं काय वाईट. महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहेत. कुठलीच अशी एकही गोष्ट आपल्याला सांगता येणार नाही ज्याच्यामध्ये महिला नाहीयेत. मग त्यामुळे तुम्ही ह्या क्षेत्राकडे बघताना पण एक चांगल्या नजरेने बघा, कला म्हणून बघा. नंतर वाईट वाटलं ना तर तुम्ही त्याला नावं ठेवा. सुरुवातीला जो तुमच्या डोक्यात पगडा आहे ना की लावणी म्हणजे अशी, तो सध्या उतरवला पाहिजे. नक्कीच. आणि थँक्यू आम्हाला वास्तव कथेच्या माध्यमातून, नवदुर्गा महाराष्ट्राच्या माध्यमातून बोलावलं, आणि त्यामुळे ऍटलिस्ट मला हे सांगता तरी आलं महिलांना. कारण सोशल मीडिया असलं तरी सगळेच बघत नाहीत, आणि हे खूप फेमस आहे. या माध्यमातून महिला बघतील आणि कदाचित त्यांचा दृष्टिकोन बदलेल. नक्कीच. कारण कुठलंही क्षेत्र असो, प्लस मायनस पॉईंट असतात. त्यातला प्लस पॉईंट तुम्ही समोर घेऊन चाललात. महाराष्ट्राला, महाराष्ट्राची संस्कृती टिकवण्यासाठी तुम्ही मदत करताय आणि तुमची त्याच्यातून आवड देखील जपताय. खरं तर हा प्रवास एवढा सोपा नाहीये, अजिबात नाही. आणि समाजाच्या दृष्टीने किंवा समाजाचा दृष्टिकोन तुमच्याकडे पाहण्याचा हा खूप वेगळा असतो. त्याच्यामध्ये तुम्ही समाजाला तोंड देत तुमची कला सादर करताय, तुमची आवड सादर करताय. निश्चित ही खूप मोठी गोष्ट आहे. खरं तर आजच्या या सिरीजमध्ये तुमचा पॉडकास्ट होणं गरजेचं आहे, कारण समाजाला ही दुसरी बाजू देखील दिसणं खूप गरजेचं होतं. कारण फक्त तुमचा डान्स पाहून जज करणं हे चुकीचं आहे. माझं देखील समाजाला आव्हान असेल की दोन्ही बाजू, त्याच्यामागची डार्क बाजू देखील समजून घेतली पाहिजेत. कला आहे, त्याला कलेच्या दृष्टीनेच पाहिलं पाहिजे. त्या कलेकडे तुम्ही कला म्हणूनच पहा. तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात आणि तुमचा प्रवास मांडला, आणि खरं लावणी आणि कला याचं महत्त्व समाजाला पटवून दिलं. त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. तुमचे पण खूप धन्यवाद. या माध्यमातून आम्हाला
लावणीबद्दल काहीतरी बोलता आलं, काहीतरी सांगता आलं. आम्हाला इथे आमंत्रित केलं आणि लावणी क्षेत्रातून आम्हाला निवडल्याबद्दल खरंच खूप थँक्यू. थँक्यू.